तर तो जी.आर. काढण्याचे धाडसच मुख्यमंत्र्यांनी केलं नसतं. बीडच्या ओबीसी महाएल्गार सभेपूर्वी लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. गेवराई. खंडोबा महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. पिवळ्या समतेच्या धागेत गुंफण्याचं काम खंडोबा करतो. आम्ही आज वज्रमूठ बांधत आहोत. ओबीसींचा एल्गार होणार आहे, मात्र आज ओबीसीत भीतीचं दहशतीचं वातावरण आहे. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता एक जी.आर. काढला असं म्हणताय, तर आत्ता कुठे ओबीसी समाज मुख्य प्रवाहात येत होता, मात्र आज रोजी ओबीसीचे आरक्षण संपलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांना एकच सांगतो, गावगाड्यातील ओबीसी एक झालाय, त्यामुळे कमळाला मतदान करून आम्ही चूक केली का? एकीकडे ओबीसी DNA म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे हा जी.आर. काढायचा. ओबीसींनी वज्रमूठ आधीच केली असती तर तो जी.आर. काढण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी केलं नसतं, अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर गावातून ते बोलत होते. गेवराई मतदारसंघात एकदाच आलो आणि आमच्या उमेदवाराला 33,000 मतं मिळाली. गावकड्यात आमची संख्या जास्त आहे. माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके म्हणतात, मी पालकमंत्री झालो असतो, मात्र माझी जात आडवी आली. देवाकडे आम्हाला काही मागता आलं असतं तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद मागितली असती. तुमचा बाप उपमुख्यमंत्री झाला त्यावेळी तुमची जात पाहिली का? गावगाड्यातील ओबीसी संघटित नाही. बबनराव तायवाडे म्हणतात, ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही, मात्र सत्ताधारी हे म्हणत आहेत की मराठा समाजाला ओबीसीच्या झोपडीत गोवण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही. आमचं आज आरक्षण गेलेलं आहे. जरांगे नावाचा माणूस सुटतो आणि आम्ही गरीब झालो असं म्हणतो. या माणसाने आमचं आरक्षण आज संपवलेलं आहे. खंडोबाच्या साक्षीनं एकदा आता ओबीसीनं एकत्र यायचं आहे असं आवाहन देखील लक्ष्मण हाके यांनी यावेळेस केलेलं आहे. तुम्ही देखील त्या ठिकाणी आलेला आहात. आता नेमकं या महाएल्गार मेळाव्याच्या माध्यमातून सरकारला नेमकं काय इशारा असणार आहे, काय काय मागण्या तुमच्या आहेत आणि आता हा जो जी.आर. काढला यामुळे काय काय? शासनानं लवकरात लवकर शुद्धीवर यावं आणि हा 2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द करावा. नाहीतर येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये तुम्ही आता ओबीसीचा DNA सांगायचं बंद करा. ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या खासदारांनी आमच्या आरक्षणाची माती करण्याचं काम केलं आहे, जरांगेला पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला आहे, त्या माणसांना, मग त्याचा पक्ष कुठलाही असो, त्यांना आम्ही घरचा रस्ता दाखवणार. आरक्षणाचं संरक्षण करण्यामध्ये शासनानं बेजबाबदारीचा कळस केलेला आहे. आम्हाला जर प्रत्येक गोष्ट न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागत असेल तर आम्ही निवडून दिलेले आमदार, खासदार, सरकार, मंत्रिमंडळ काय कामाचं? तुम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू शकत नसाल, आम्हाला न्यायालयात जावं लागत असाल तर तुम्हाला घरचा रस्ता दाखवायचं काम ओबीसी बांधव करतील. त्यामुळं कुणाला 10% मताची काळजी लागली असेल, आम्ही 50-60% आहोत. हां, आम्हाला जबाबदारी आहे. आम्हाला या गोष्टीचं भान आहे की 400-450 जातींना एकत्रित करणं हे आव्हान आहे आमच्यासमोरचं. पण ओबीसीच्या तरुणांना हे कळायला लागलेलं आहे. ओबीसी बांधव आता बातम्या बघतात. ओबीसी बांधवांना आता जी.आर. चांगला कळतो. त्यामुळे ओबीसी बांधव आज महाएल्गार सभेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये लाखोच्या जनसंख्येनं उपस्थित राहतील आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना एक संदेश देतील की ओबीसीला मतदान करायचं, ओबीसीनी SC-STला मतदान करायचं. पण ओबीसीनी जी माणसं आपलं आरक्षण घालवत असताना त्या मनोज जरांगेच्या मागणीला पाठिंबा देण्याचं महापाप ज्या माणसांनी केलं, आरक्षण संपवण्याचं काम ज्या लोकांनी केलं, त्या लोकांना मात्र धडा शिकवल्याशिवाय ओबीसी बांधव राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, बीड.